वडगाव शहर हे तालुक्याचं मुख्यालय आहे आणि हे मुख्यालय असताना या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे असतील, आमचे कोर कमिटीचे अध्यक्ष भास्करप्पा माळसकर आणि आमचे शहराचे अध्यक्ष संभाजीराव माळसकर या सर्वांनी आम्ही एकत्रित विचार करून निवडणुका झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रभाग क्रमांक 1 ते 17 या सर्व प्रभागांचा विकास व्हावा, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव राहू नये आणि म्हणून या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवार सध्याच्या माजी उपनगराध्यक्ष आणि आता विरोधी पक्षनेता अर्चनाताई संतोषराव माळसकर यांनी पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार आज आपला उमेदवारी अर्ज जरी माघार घेतला असला तर या पुढील काळामध्ये प्रखर विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी निश्चितच भूमिका बजावणार आहे आणि या सर्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सत्ताधारी पक्षाला निश्चितपणे सहकार्य करेल आणि आज ज्यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली ते आमचे संदीपजी भास्करप्पा माळसकर, एक निष्ठावान कार्यकर्ता, गेली 25 वर्ष मावळ विचार मंचाच्या सारख्या व्याख्यानमालेला सतत अहोरात्र तो कष्ट करतो आणि आज आमची व्याख्यानमाला जी राज्यस्तरीय तिला दर्जा मिळालेला आहे तर संदीप माळसकर सारख्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याला फार मोठा मोलाचा सहभाग आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ज्या आता निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये संदीप माळसकर असेल आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी जे अथक परिश्रम घेतले, अथक कष्ट केले, त्या कष्टाची नोंद घेऊन पक्षाने त्यांना आज या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिलेली आहे। निश्चितच चांगल्या प्रकारचं कारभार, चांगल्या प्रकारची सेवा ही वडगाव शहराच्या नागरिकांची त्यांच्या हातून होईल आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन हे त्यांच्या कार्यकाळात अधिक मजबूत होईल असं या निमित्ताने मला वाटतं। धन्यवाद।